नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता वल्लरीने एक वेगळाच डाव साधलेला आहे आणि तिने नम्रताला सांगितले की आपण आता आकाशच्या बाबतीत एवढ्या वाईट गोष्टी घडलेल्या आहेत, तर आपण आपलं आकाश टेक्सटाईल जे आहे ते दुसऱ्या कंपनीबरोबर कोलॅबरेट करून आपला स्वतःचा फायदा करून घ्यायचा. हे जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा मात्र काही गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत की ज्याचा कोणी विचारही केला नव्हता, ती म्हणजेच वल्लरी आता या दोघांबरोबर बातचीत करणार आहे. आणि आकाशने नकार दिल्यानंतरही नम्रता ही आता सौदामिनीकडे जाणार आहे आणि तिथे जाऊन तिने आकाश टेक्सटाईल कोलॅबरेट करण्याबद्दल बातचीत करणार आहे. त्यामुळं जो काही राडा होणार आहे, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही, तो म्हणजे आकाशला जेव्हा ही गोष्ट कळणार आहे तेव्हा आकाशने तिथेच जाऊन नम्रताचं थोबाड रंगवलेलं आहे आणि तिला ठणकावून सांगितलेलं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरीही आकाश टेक्सटाईल हे सात्विका फॅशनचाच एक भाग आहे. त्यामुळं काही झालं तरीही आकाश टेक्सटाईल सात्विक फॅशनपासून कधीही वेगळं होऊ शकत नाही. त्यामुळं माझ्या उपरोक्त कोणताही निर्णय घ्यायचा नाही, हे सुद्धा ठणकावून सांगितलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे आणि त्याचबरोबर ईश्वरीने कशा पद्धतीने आपली दुसरी कंपनी या सौदामिनी देशमुखच्या घशात जाण्यापासून वाचवलेली आहे, ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता अर्णवने स्वतः आकाशचं नाव तिथे दिलेलं असतं आणि अर्णवने स्वतःहून सांगितलेलं असतं की आपल्याला एक महत्त्वाची व्यक्ती त्यामध्ये वाढवायची आहे आणि ती म्हणजेच आकाश पाटील. तर आता 5 मेंबर असतात आणि ते बोर्ड ऑफ कमिटीचे मेंबर तिथं सगळेजण आहेत आणि सगळ्यांनी ठरवलेलं आहे. वोटिंग लाईन सुरू झालेले असतात, प्रेझेंटेशनसुद्धा झालेलं असतं. आकाशने खूप सुंदर असं प्रेझेंटेशन दिलेलं असतं आणि त्याचबरोबर आता सगळेजण तिथं जमलेले असतात आणि आता उत्सुकता असते ती म्हणजे निकालाची. इकडे नम्रताला तर एवढा आनंद झालेला असतो की माझा आकाश जिंकणारच आहे. या सगळ्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तिने तिच्या मैत्रिणींना फोन करून आता घरी बोलवलेलं असतं आणि पार्टीसुद्धा घरी ठेवलेली असते. म्हणजे नम्रताने अतिघाई केलेली असते. तिला कळलेलंच नसतं की आपण जे काय करतोय त्याचे परिणाम काय होणार आहेत, कारण एवढं सहजासहजी एवढ्या घाईत कोणताही निर्णय घ्यायची गरज नाही आहे. पण तिने तो गोंधळ घालून ठेवलेला असतो. आणि इकडे जेव्हा आता सगळ्यांचा रिझल्ट समोर येतो, आकाशचं नाव काही त्याच्यामध्ये येत नाही, मग मात्र सगळेजण पाहू लागतात की हे सगळं काय झाले. खरं तर अंजली आणि अर्णव या दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. अचानक हा सगळा प्रॉब्लेम काय झालाय, या सगळ्यामागे कोणाचा हात तर नाही आहे ना, हा विचार त्यांच्या आता दोघांच्याही डोक्यात आलेला असतो. ते दोघंही विचार करत असतात की काय झालं असेल नक्की, असं म्हणत दोघंही बोलत असतात. तेव्हा अंजली स्पष्टपणे विचारते की मला एक कळत नाही आहे की आकाश पाटील यांचं नाव का नाही आहे याच्यामध्ये, नक्की काय अर्थ आहे, आकाश पाटील का नाही आहेत, असे प्रश्न तिला पडलेले असतात आणि ती तिथे विचारत असते. इकडे आकाशला सुद्धा आता टेन्शन आलेलं असतं, कारण आकाशचं नाव बोर्ड ऑफ कमिटीच्या मेंबरमध्ये आलेलं नाही आहे, म्हणजेच हे इलेक्शन आकाश हरलेलं आहे. खरं तर कंपनी आकाश अर्णव या दोघांचीही आहे, पण बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये अर्णवचं नाव आहे, अंजलीचं नाव आहे, आकाशचं नाव नव्हतं. म्हणून तर अर्णवने स्वतःहून सांगितलेलं असतं की आकाश ह्या इलेक्शनला उभा राहणार आहे. पण अचानक हा सगळा गोंधळ होतो आणि बोर्ड ऑफ कमिटीमधले जे मेंबर आहेत ते म्हणू लागतात की आकाश पाटील हे तेवढ्या पात्रतेचे नाहीत. आता आकाशची पात्रता ही काय नवीन, आकाशची पात्रता नाही म्हणजे काय, असा सगळा गोंधळ सुरू झालेला असतो. आणि तेव्हा अंजली सुद्धा ओरडते, म्हणते काय बोलताय तुम्ही, पात्रता नाही म्हणजे काय, ही काय बोलण्याची पद्धत झाली तुमची, असं कसा विचार करू शकता. आजपर्यंत आकाशने किती मोठे मोठे प्रोजेक्ट हँडल केलेत, आजपर्यंत कंपनी कशा पद्धतीने त्याने हँडल केली आहे हेही तुम्ही पाहिलेलं आहे आणि आता तुम्ही सरळ बोलून दाखवता की आकाश पाटील तेवढ्या पात्रतेचे नाही आहेत म्हणून आम्ही सिलेक्ट केलेलं नाही आहे. मला ना ही गोष्ट पटलेलीच नाही आहे. अर्णव सुद्धा बोलत असतो की हे कसं शक्य आहे, कारण आकाश पाटीलने आजपर्यंत आपल्या कंपनीसाठी जे काय केलेलं आहे ते तुम्हा सगळ्यांच्या समोर आहे, पण अचानक तुम्ही असा डिसिजन देऊन खूप मोठा आकाश पाटील यांचा इन्सल्ट केलेला आहे आणि तो अधिकार कोणालाच नाही आहे, कारण त्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे आजपर्यंत केलेलं आहे. पण तुम्ही अचानक त्यांच्यावरती जे आरोप लावत आहात ते पूर्णपणे चुकीचे आहेत असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र
सगळ्यांच्या समोर आता तिथे आकाशला नाकारलेलं असतं आणि या गोष्टीमुळं खरं तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आणि इकडे अर्णव, अंजली, आकाश या तिघांनाही तेवढाच मोठा धक्का बसलाय की हे सगळं काय होऊन बसलंय. कारण आपल्याला तर वाटत होतं की सगळं शांतपणे करता येईल, पण सगळ्या गोष्टी शांतपणे होतील असं काही वाटत नाहीये हे लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आता घरी आल्यानंतर गोंधळ वेगळाच सुरू होतो, तो म्हणजे नम्रताच्या डोक्यात एकच सुरू झालेलं असतं की काही झालं तरीही आकाशच्या बाबतीत जे काही झालेलं आहे ते मला पटलेलं नाही. आणि मग तिने अर्णवच्या अंगावर धावून येते. अर्णवला म्हणू लागते की काय वाटलं, एक नंबरचा लूजर आहेस तू, कारण तू प्रत्येक वेळेस माझ्या आकाशला बाजूला सारलेला आहे, माझ्या आकाशला कधी वरती येऊच दिलेला नाहीये, आकाशच्या बाबतीत तू चुकीचं वागलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे असं म्हणत आता इकडे आकाशची बाजू घेऊन नम्रता अर्णवला ब्लेम करत असते. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी भयानक चिडलेली असते. ईश्वरीचा असा काय पारा चढतो, ईश्वरी डायरेक्टली आता इकडे नम्रताच्या खानदेशी कानाखाली देते आणि तिला सांगू लागते की बास झालं, आतापर्यंत ऐकून घेतले पण यापुढे एक शब्दही ऐकून घेतला जाणार नाही. मग इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता वल्लरी हे सगळं पाहत असते. मग वल्लरी, आकाश आणि नम्रता तिघेही रूममध्ये असतात. तेव्हा वल्लरी म्हणत असते हे सगळं काय चाललंय, म्हणजे पटतच नाहीये बुद्धीला, ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा होऊ शकतात. कारण आकाश तुला काय वाटलं, हे सगळं न करण्यासारखं आहे, पण जरा विचार कर, कारण तुझ्या लक्षात येईल की काय प्रॉब्लेम झालेला आहे. या सगळ्यामध्ये अर्णवचा तर हात नाहीये ना, हे सगळं जे काही घडतंय याच्यामध्ये कोण आहे हे सगळं जरा विचार कर. तेव्हा आता मला एक पर्याय सुचतोय, आता आपण आपली आकाश टेक्सटाईल जी आहे ती सौदामिनी क्रिएशन जे आहे तिच्याबरोबर आपण कोलॅबरेट करूया हा विचार केलेला असतो. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याच वेळेस ती म्हणते की मी येते, मी बोलून घेते असं सुद्धा तिने सांगितलेलं असतं. तेव्हा तिने आता सौदामिनीला कॉल करते आणि सांगू लागते की आकाश टेक्सटाईलची कंपनी आहे ती तुमच्या कंपनीबरोबर कोलॅबरेट करण्याचा विचार मनात सुरू आहे. तेव्हा ती म्हणते काहीच हरकत नाहीये, मी तयार आहे तुमच्यासोबत कोलॅबरेट करायला असं सुद्धा सांगितलं जातं. मग आकाश टेक्सटाईल ही कंपनी आता घालवायचीच विचार करून हे बसलेले आहेत. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की वल्लरी आणि त्याचबरोबर नम्रता तिथे गेलेल्या असतात. आकाशने स्पष्टपणे सांगितलेलं असतं हे मला अजिबात चालणार नाहीये, कारण हे सगळं जे काय आहे ना ते तुमच्या दोघींनी ठरवलंय, हे मला पटलेलं नाहीये, त्यामुळे आकाश टेक्सटाईल तिकडे घेऊन जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण आता ईश्वरीला ही गोष्ट कळते की नम्रता आणि वल्लरी दोघीही सौदामिनीकडे गेलेल्या आहेत. आणि मग सौदामिनीच्या बाबतीत आता आपण किती अलर्ट राहिलं पाहिजे, कारण एकदा तिने आपल्या हातातून आपली सात्विक फॅशन काढून घेतली होती. त्यामुळं सात्विक फॅशनच्या अंडर असलेल्या कुठल्याही कंपनीला तिच्यामुळे इजा पोहोचू शकते, त्यामुळं आपल्याला विचार करावा लागणार आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर आकाश तिथे येतो आणि आकाश खानदेशी नम्रताच्या कानाखाली मारतो. कारण आपल्याला माहितीच आहे आता वल्लरीने काय केलं, ऐन वेळी तिथे नम्रताला पुढं केलं आणि स्वतः मात्र बाजूला झाली. तिला असं वाटत होतं की तिच्या या सगळ्या वागण्यामुळे आता नम्रता तर तिच्या कचाट्यात सापडलेली आहे, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू होतं. पण आता नम्रताला तिने आकाशच्या तोंडी दिलेलं आहे. आकाशने नम्रताचं थोबाड फोडलंय आणि तिला सांगितलंय की बास, आतापर्यंत तू खूप इंटरफेअर केलेला आहे, त्यामुळे इथून पुढे इंटरफेअर करू नकोस, कारण काहीही झालं तरीही कंपनी आणि त्याचबरोबर कंपनीच्या बाबतीतले जे डिसिजन आहेत ते सगळं घेण्याचा अधिकार मला आहे, असं आकाशने स्पष्टपणे ऐकवलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.